नमस्कार, मी रवि कुमार. जवाब तो आपको देना होगा बोल सरकार या सत्रात 85 आवाजच्या खास स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत. कशा आहात आपण? मजेत ना? मजेत राहा, हिट राहा, फिट राहा आणि हो, आरोग्याची काळजी घ्या. चला तर मग विषयाकडे वळूया. या अगोदर आपल्याला एक विनंती असेल, तुम्हाला जर काही बातमी आवडली तर बातमीला जास्तीत जास्त लोकांकडे शेअर करा, जास्तीत जास्त कमेंट्स करा आणि तुम्हाला काय वाटतं या बातमीबाबत तर कमेंट करायला विसरू नका. चला तर मग. शिवसैनिकांनो, काल माझ्या पाहण्यामध्ये एक इंटरेस्टिंग, एक मजेशीर बातमी आली. ही बातमी ऐकल्यानंतर हसावा की रडावा हाच प्रश्न पडला. खरं तर ह्या असल्या बातम्या, ज्यावेळेस शिंदे गटाविषयी असल्या बातम्या ऐकतो, मला एक साधा प्रश्न पडतो, या शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये ही असली विधानं, असली वक्तव्य करण्यासाठी एवढा अत्युच्च दर्जाचा आत्मविश्वास नेमका येतो कुठून? अतिउच्च दर्जाचा आत्मविश्वास तो ह्याच माणसांमध्ये असू शकतो. सर्वसामान्य माणसांमध्ये असला अत्युच्च दर्जाचा आत्मविश्वास येऊ शकत नाही. काय माहिती काय खातात नेमकं, आम्हालाही सांगावं. हा अतिउच्च दर्जाचा आत्मविश्वास म्हणजे उदाहरण सांगतो, काल काय घडलं नेमकं. बातमी अशी, संजय शिरसाट यांनी माध्यमांच्या पुढे येऊन सांगितलं, 2029 साली काय घडेल माहिती नाही, आम्ही शिंदे गट म्हणजे आम्ही वेगळी निवडणूक लढवू. मला एक प्रश्न पडतो, हे सोंग आणतात की ढोंग आणतात? यांना काही परिस्थिती माहिती नाही. भारतीय जनता पक्षाचा आशीर्वाद डोक्यावर आहे. भाजपा ठरवेल तोपर्यंत तुमच्या पक्षाचं, तुमच्या गटाचं अस्तित्व. भाजपा ज्या दिवशी नाकारेल त्या दिवशी तुमचा गट विलीन झालेला असेल. आज मला सांगा, भारतीय जनता पक्ष आज ज्या प्रकारे देशभरात निवडणुकांना सामोरा जातोय, ज्या प्रकारे त्यांचे सगळे किस्से कारनामे तुमच्या सर्वांसमोर आम्ही सकाळ दुपार संध्याकाळ ठेवतोय, तुमच्या शिवायही म्हणजे तुमच्या गटाला न स्थापन करताही भारतीय जनता पक्ष हा सत्तेत येऊ शकला असता. सगळ्याच्या सगळ्या जागा लढवून जो 148 149 काय जो आकडा आहे सत्ता स्थापनेचा, तो भारतीय जनता पक्ष एकट्याने म्हणजे तुम्हाला घेऊन, अजित पवारांना घेऊन, त्या टीका सहन करून, सगळ्या महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांना अंगावर घेऊन तुम्हाला घेण्यामागचं भारतीय जनता पक्षाचं काही काय प्रयोजन असेल, त्याच्या मागे का तुम्हाला घेतला असेल, याची कदाचित तुम्हाला आज कारण कळणार नाहीत. पण भारतीय जनता पक्ष हा ब्रिटिशांच्याही 2 पावलं पुढे आहे. फोडा राज्य करा, दुफळी माजवा राज्य करा, आपलं हित साधेपर्यंत जवळ करा, गरज सरो वैद्य मरो, ही अनेक मराठीतल्या अनेक म्हणी या भारतीय जनता पक्षावर लागू होतात. आता देशभरामध्ये भारतीय जनता पक्षाचा डंका वाजतोय, 7वे आसमान पर म्हणतात. आणि ह्यांचं इथे काय चाललंय, शिंदे गटाचं 29 मध्ये आम्ही वेगळ्या निवडणुका लढवू. तुम्हाला काही दिवसांपूर्वीचं बच्चू कडूंचं ते स्टेटमेंट, कदाचित आज बच्चू कडूंना त्यांची अवस्था बघा काय झाली त्या बच्चू कडूंची. पण त्यांचं स्टेटमेंट अतिशय इंटरेस्टिंग होतं. ज्या वेळेस विधानसभेचा निकाल लागला, बच्चू कडूंचं एक स्टेटमेंट होतं, भाजपा आणि त्याचे मित्र बगलबच्चे, त्यांनी बगलबच्चे मला वाटतं शब्द वापरला होता काहीतरी, त्यांचे दिवस चांगले आहेत, चमच्यांचे काहीतरी, मला तो शब्द आठवत नाही, मी तुम्हाला व्हिडिओ दाखवेल, मला तो व्हिडिओ ठीकसा आठवत नाही. पण त्यांच्या तोंडी एक शब्द आला होता, भाजपा आणि त्यांचे मित्र, म्हणजे मी चांगल्या भाषेत सांगतो, यांचे सध्या दिवस आहेत, जो भाजपा सोबत असेल तो निवडून येणार. समजतंय तुम्हाला मी काय सांगतो? भाजपा सोबत जो असेल, मग भाजपा सोबत शेमडा पोरगा उभा करा, तो निवडून येणार. कसा येणार, काय येणार, हे काही वेगळं सांगायची गरज असेल तर सांगा मला, तुम्हाला वैयक्तिक मध्ये माझे तेही व्हिडिओ पाठवतो. पण भाजपा सोबत जो कोणी उभा तो निवडून येणार, हे बच्चू कडू स्वतः म्हणाले होते. आज ज्यांनी स्वतः शिंदे गटाच्या पुढे लोटांगण घातला, आपला जो उरला सुरला जो होता प्रहार, तो विलीन करून टाकला, एक आमदारकी पत्करली आणि एका आमदारकीसाठी म्हणजे म्हणतात लोक असं, स्वतःचं दुकान विकून दुसऱ्याच्या दुकानावर कामाला लागले. लोक म्हणतात, मी नाही म्हणत, लोक म्हणतात. काय म्हणाले होते बघा एकदा बच्चू कडू. आता काय झालंय का, भाजप सोबत जे पक्ष राहील त्यांची सध्या चांदी आहे, कारण ईव्हीएम मशीन त्यांच्याजवळ आहे. त्यांना माहित आहे का, भाजप सोबत बसणं म्हणजे आपले नगरसेवक मत न भेटलं तरी आपण निवडून येऊ. काय म्हणतायत बच्चू कडू? बच्चू कडू म्हणतायत, जो भारतीय जनता पक्षासोबत तो जिंकून येणार. आता कदाचित बच्चू कडूंनी आपले ते विचार बदलले, आपली तत्व बदलली, आपली निष्ठा बदलली, आपली ध्येय बदलली,
बच्चू कडूंनी एका आमदारकीसाठी आपलं सारं काही गहाण टाकलं. म्हणजे अगदी छोटं का होईना, पण त्या राज्याचे ते राजे होते. आता आपलं राज्य म्हणजे विकून टाकलं, फुकून टाकलं मी म्हणता येणार नाही, पण विकून टाकलं. कारण आमदारकी मिळाली. फुकून टाकलं म्हणजे काहीच नाही मिळालं, विकून टाकलं म्हणजे काहीतरी मिळालं. आपलं राज्य विकून टाकलं आणि ती 1000-2000 मनसबदारी स्वीकारली, ती सरदारकी स्वीकारली. आता फक्त मुजरे ठोकायची कामं. असो, माझा हा बच्चू कडू हा विषय नाही माझा आजचा. माझा विषय हा शिंदे गटातल्या एका नेत्याचा आहे. बरं, अधूनमधून ह्या नेत्यांची नावं बदलत असतात. फक्त कधी केसरकर होतात, कधी उदय सामंत होतात, अनेक नेते आहेत, कधी सरनाईक होतात. आता नाव आहे शिरसाटांचं. शिरसाटांची एक बातमी माझ्या पाहण्यामध्ये आली. त्या बातमीत शिरसाट म्हणतायत 2029ला काय घडेल हे आज सांगता येत नाही. 2029ला शिंदे गट हा भाजपापासून वेगळा जाऊन स्वतंत्र निवडणूक लढवू शकतो. स्वतंत्र. तुम्ही एका क्षणासाठी हा स्वतंत्र हा जो शब्द आहे ना, खरा करून दाखवा. भाजपापासून वेगळं राहून दाखवा. आज तुमचे मुख्य नेते कदाचित स्ट्राईक रेटच्या गोष्टी करतील, तुम्हाला स्ट्राईक रेटचे आकडे दाखवतील. मला खरं खरं सांगायचं, हा भारतीय जनता पक्ष तुमच्यावर अवलंबून आहे का? आजही भारतीय जनता पक्षाला वाटलं एका हाती सरकार बनवायचंय. इकडून म्हणजे अजित पवार गटातून 30-35 आमदार तो असाच विलीन करून घेईल, तिकडून शिंदे गटातून 30-35 आमदार असेच रांगा लावून बसलेले आहेत. कारण त्याच भारतीय जनता पक्षाच्या त्या आशीर्वादाने, आता कुठला आशीर्वाद हे मी बोलणार नाही, आशीर्वादाने आज हे दोनही पक्ष हे जिवंत आहेत. आता तुम्ही विचार करा, जर हा शिंदे गट, हा अजित पवार गट हा वेगळा लढला तर त्याचं काय अस्तित्व आहे? शून्य अस्तित्व. केंद्रामध्ये, पुन्हा सांगतो, केंद्रामध्ये नरेंद्र, राज्यामध्ये देवेंद्र हे जनक आहेत. भारतीय जनता पक्षातल्या ह्या दोन नेत्यांची नावं मी जी घेतली, हे जनक आहेत या एकनाथ शिंदेच्या गटाचे, एकनाथ शिंदेच्या पक्षाचे. ज्या दिवशी दोघांच्या मनातून हा गट संपलेला असेल त्या दिवशी विलिनीकरण झालेलं असेल आणि विषय संपला. आजही कोर्ट कोर्टासारखं वागलं, न्यायदेवता न्यायदेवतेसारखी वागली. कारण तुम्ही लक्षात घ्या, आजही कोर्ट फक्त तारखांवर तारखा देतंय. जर कोर्टाला खरंच कायद्याप्रमाणे जर कोर्ट वागलं असतं आणि खरंच कायदा शिवसेनेच्या विरोधातला असता तर सगळ्यात पहिला निकाल लागला असता आणि शिवसेनेच्या विरोधात लागला असता. पण तसं घडताना दिसत नाही. जर एकनाथ शिंदेची बाजू एवढी खमकी आहे, एवढी मजबूत आहे, एकनाथ शिंदे योग्य आहेत, एकनाथ शिंदेनी जे केलं व्यवस्थित केलं, कायद्याला धरून केलं, मग तो निकाल एकनाथ शिंदेच्या बाजूने का लागत नाही याचा काहीतरी विचार केलाय आपण? लावून टाका त्यांच्या बाजूने निकाल. तुमच्याकडे सगळी कायद्याची कलमं असतील, कलमाप्रमाणे तुमच्याकडे पुरावे असतील, त्या पुराव्यांमध्ये हे जर सगळं बसत असेल तर एकनाथ शिंदेचा पक्ष घोषित करून टाकावा. पण तेही घडताना दिसत नाही. याचं कारण स्पष्ट आहे. कायद्याप्रमाणे जर गेलो, पक्षांतरबंदी कायद्याचे नियम वापरले, पक्षाची घटना, पक्षाची संघटना आणि त्यानंतर विधिमंडळ, लेजिस्लेचर पक्ष, या तिघांची ट्रिपल टेस्ट जी आहे ही जर केली गेली तर तत्कालीन परिस्थितीप्रमाणे एकनाथ शिंदे यांच्या गटाला कुठलंही अस्तित्व नाही, शून्य अस्तित्व. ना इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया त्याच्यामध्ये पडू शकत, ना स्वतः कुठलाही राज्यपाल, ना कुठलाही विधानसभेचा अध्यक्ष याच्यामध्ये काही करू शकत. हे सगळं आभासी जग उभं केलेलं आहे. आभासी. याला कुठलीही बुनियाद, याला कुठलाही बेस, याला कुठलाही मूळ नाही, आधार नाही. बेबुनियादी आहे, याला काहीच आधार नाही. या गटाला कुठलंही अस्तित्व नाही. आज जे काही तुम्ही पाहताय ते सारं भारतीय जनता पक्षाचे, म्हणजे त्या दोऱ्या असतात हातामध्ये, अशा बाहुल्यांच्या त्या दोऱ्या असतात. भारतीय जनता पक्ष असे बोटा हलवतो त्याप्रमाणे हे सारं काही खाली हलत असतं. आज ज्या वेळेस त्याच भारतीय जनता पक्षाला बोलून दाखवलं जातं 29 मध्ये आम्ही वेगळी निवडणूक लढणार. तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच पाहायला हवा. शिरसाट काय म्हणतायत पहा. महायुतीत सारं काही अलबेल असल्याची चर्चा असतानाच शिंदे सेनेच्या एका मंत्र्यानं 2029ला युती तुटणार असल्याचे संकेत दिले. भाजप शिंदे सेना युती खरंच तुटणार आहे का? मुख्यमंत्र्यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया. त्यावरचा एक स्पेशल रिपोर्ट. भाजप शिंदे सेना युती तुटणार? शिंदेंच्या शिलेदारानंच उघडले पत्ते.
2029ला भाजप शिंदे सेना स्वतंत्र लढणार. 2024च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं राज्यात चांगली कामगिरी केली. शिंदे सेनेनंही आपली ताकद सिद्ध करत विजयाचा गुलाल उधळला. मात्र आता चर्चा सुरू झाली आहे 2029च्या विधानसभा निवडणुकीची. शिंदे सेनेच्या शिलेदारानं 2029च्या निवडणुकीसंदर्भात मोठा गौप्यस्फोट केला. खरं तर 1995 पासून असणारी शिवसेना भाजप युती 2014 मध्ये जागावाटपावरून पहिल्यांदा तुटली. त्यानंतर 2019 मध्ये उद्धव ठाकरेंनी काँग्रेसची हात मिळवणी करून वेगळी वाट धरली. मात्र त्यानंतर झालेल्या शिवसेनेतील फुटीनंतर एकनाथ शिंदेंनी पुन्हा भाजपसोबत युती केली. पण आता 2029 मध्ये भाजप आणि शिंदे सेनेची ही युती टिकणार की फिसकटणार हाच प्रश्न आहे. आणि त्याला कारण ठरलंय शिरसाट यांनी केलेलं विधान. 29ला भाजप स्वबळावर लढणार का? लढू शकते ना. शिवसेना स्वबळावर लढेल का? लढू शकते. असं राजकारणामध्ये कोणताही काही बॉन्ड किंवा ॲग्रीमेंट नसतो की या येणारी निवडणूक आता आपण अशी लढणार आहोत तशी लढणार आहोत. राजकारणामध्ये कोणतंही शाश्वत असं राजकारण नसतं. म्हणून उद्या काय घडेल याचा अंदाज बांधणं कठीण असतं. म्हणून आपला जो पक्ष आहे तो पक्ष मजबूत करणं हाच त्याच्यावरचा एक इलाज आहे. म्हणून आम्ही युती होईल का नाही होईल यावर चर्चा करत नाही. पक्ष मजबूतीवर आमची चर्चा असते. शिरसाटांच्या या विधानानंतर पक्ष वाढवण्याचा अधिकार प्रत्येकाला असतो असं सांगत उदय सामंतांनी महायुतीतील अंतर्गत वादाची धार कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र पडद्यामागे शिंदे सेना 2029ची तयारी आत्तापासूनच सुरू करत असल्याचे संकेत मिळत आहेत. ज्या भाजपाच्या जीवावर यांचा पक्ष, यांचा गट, त्यांच्या आशीर्वादावर यांच्या गटाचं अस्तित्व, त्या भाजपाला डोळे वर करून आम्ही वेगळी निवडणूक लढवू शकतो अशा प्रकारच्या गमजा मारणं म्हणजे हास्यास्पद आहे. त्याने जर डोक्यावरून हात काढला तुमचा गट शून्य होऊन जाईल, अस्तित्व शून्य होऊन जाईल. त्याचं तुमच्या गटाचं अस्तित्वच मुळात भाजपापासून आहे आणि भाजपाचं अस्तित्व हे त्या पोपटाचा जीव कशामध्ये आहे माहिती आहे ना तुम्हाला? त्या पेट्यांमध्ये आहे. असो, एक ना एक दिवस या सगळ्याची सुद्धा परतफेड होणार आहे. पण ज्या वेळेस पत्रकारांनी हा प्रश्न, जो व्हिडिओ तुम्ही मगाशी पाहिलात, या व्हिडिओवर पत्रकारांनी प्रश्न देवेंद्र फडणवीसांना विचारला. पत्रकार बिलंदर, ते सोडत नाहीत, इकडचं तिकडे करण्यामध्ये पत्रकार माहिर. पत्रकारांनी प्रश्न विचारला की शिंदे गटाच्या एका मंत्र्याने असं सांगितलंय 2029ला तुम्ही जर वेगळे लढलात. ते म्हणाले कोणी सांगितलंय? ते म्हणाले शिंदे गटाच्या एका मंत्र्याने. कोण मंत्री? तर म्हणाले शिरसाट, आणि त्याला दुजोरा दिलाय उदय सामंतांनी. तुमची पद्धतशीर लायकी बघा कशी काढली. म्हणजे जवळपास मंत्री, दोघही मंत्री, उदय सामंत असतील किंवा शिरसाट असतील, कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदेच्या पक्षाचे, तुम्ही स्वतःला शिवसेना म्हणवता. तुमची अवस्था बघा. त्या देवेंद्र फडणवीसांनी एका शब्दात तुमचा कार्यक्रम करून टाकला. कार्यक्रम करून टाकला म्हणण्यापेक्षा जागा दाखवून दिली. एका शब्दात काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? देवेंद्र फडणवीस म्हणतायत जर एकनाथ शिंदे जर ह्या सगळ्यावर काही म्हणत असतील तर त्यावर मी प्रतिक्रिया देईन. या बाकीच्यांना प्रतिक्रिया द्यायला आमचे स्पोक पर्सन असतील, म्हणजे प्रवक्ते आमचे त्याच्यावर उत्तर देतील. या बाकीच्यांवर बोलण्याविषयी मला तेवढं गरजेचं वाटत नाही. किंबहुना एकनाथ शिंदेच्या गटामध्ये बोलण्याचा अधिकार हा फक्त एकट्या एकनाथ शिंदेकडे आहे. आता तुम्ही मला सांगा, हे आमदार आहेत, आमदाराच्या वर जाऊन हे मंत्री आहेत, कॅबिनेट मंत्री आहेत, तुमची लायकी काय ठेवली बघा. भाजपाने तुम्हाला एका वाक्यामध्ये तुमचा विषय संपवला आणि वरती तोंड करून भाजपा हे म्हणतंय की ह्या सगळ्यांना मी उत्तर देणार नाही. एकनाथ शिंदेच्या गटामध्ये बोलण्याचा अधिकार हा फक्त एकनाथ शिंदेकडे आहे, हा इतर कुणाकडेही नाही. अधिकार नाही. अधिकार हा शब्द वापरला, पहा हा व्हिडिओ. पुढच्या निवडणुका भाजप शिवसेना वेगळा लढेल असं शिवसेनेचे 2 मंत्री म्हटलेले आहे. लोकांमध्ये संभ्रम वाटतो की यांच्यात आलबेल आहे की नाही म्हणून. कोण मंत्री म्हणाला सर? शिरसाट आणि उदय सामंतांनी त्याला दुजोरा दिला. मला असं वाटतं की शिवसेनेमध्ये बोलण्याचा अधिकार हा केवळ एकनाथ शिंदेजींना आहे.
एकनाथ शिंदेजींनी जर काही एखादं स्टेटमेंट त्या ठिकाणी दिलं तर मला तुम्ही त्याच्यावर विचारलं पाहिजे। याच्या संदर्भात तुम्हाला विचारायचं स्पोक्सपर्सनला विचारलं पाहिजे। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तरी यांना थोडी तरी वाटायला हवी की आपल्याला साधा बोलायचा सुद्धा अधिकार नाही। बरं, भाजपाविषयी नाही म्हणतात तुम्ही तुमच्या पक्षाविषयी म्हणतात, तुमच्या गटाविषयी म्हणत आहात, तुम्ही तुमच्या गटाविषयी बोलू शकत नाही। ही भाषा भारतीय जनता पक्षाचा माणूस करतोय, हा अधिकार तुम्हाला देणारा हा भारतीय जनता पक्षाचा माणूस कोण? हा माझा साधा आणि पहिला प्रश्न हा शिरसाटांना जातो की तुम्हाला त्याचा अधिकार नाही बोलण्याचा। तुमच्या पक्षाविषयी तुमच्या गटाविषयी जर काही म्हणायचंय तर तो अधिकार तो तुमचा आहे, तुमच्या नेत्याचा आहे। पण भारतीय जनता पक्षाचा एखादा माणूस तुमच्या अधिकारांना ठरवतोय याचा अर्थ समजून घ्या। भर मीडियासमोर तुमचे अधिकार ते ठरवतायत। कुणी बोलायचं? एकनाथ शिंदेंनी बोलायचं की तुम्ही बोलायचं की उदय सामंतांनी बोलायचं? याच्यातच सारं काही आलं। आता ह्यावर मी वेगळं अजून काय म्हणण्याची गरज आहे का? पद्धतशीर तुम्हाला तुमची ही परिस्थिती तुमची कधी शिवसेनेमध्ये होती का? मला सांगायचं, संजय शिरसाट साहेब, तुम्ही असं छातीवर हात ठेवून सांगायचं आहे शिवसेनेमध्ये तुम्हाला हे अशा प्रकारचं बोलणं कधी ऐकावं लागत होतं का तिसऱ्या नेत्याकडनं? आणि शिवसेनेत जर असता तर आज देवेंद्र फडणवीसांची ही हिंमत झाली असती का तुमच्याविषयी बोलायची, शिवसैनिकाविषयी? कारण शेवटी तुम्ही शिवसेनेची माणसं, बाळासाहेबांची माणसं, तुम्ही काय 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 कुठे काय कमी पडलं तुम्हाला? जाऊ दे, त्या विषयांमध्ये मी जात नाही। आता आपण त्या सगळ्यांपासून खूप दूर आलो। पण वाईट वाटतं कधीतरी ज्यावेळेस ही असली त्रयस्थ माणसं तुमच्याविषयी देखील बोलून जातात, असं अधिकार नाही वगैरे, वाईट वाटतं कुठेतरी। शिरसाट साहेब, वाईट वाटतं। असं शिवसैनिकांची ही काय अवस्था करून ठेवली त्या भाजपाने। ज्या दिवशी भाजपाच्या मनात येणार तुमचे कडीपत्ते असे बाजूला काढून ठेवले जाणार। स्वाद झालेला आहे आमटीमध्ये, डाळीमध्ये स्वाद घेऊन झालेला आहे। कडीपत्ते असे उचलायचे आणि फेकून द्यायचे। वापरा, सोडून द्या, तोडा फोडा, राज्य करा, ही भारतीय जनता पक्षाची नीती आहे। असं तुम्हाला आणखी भरपूर काही बघायचंय। आम्ही आमचा संघर्षाचा मार्ग निवडलेला आहे, आमचा संघर्ष चालू राहील।